संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं घडतं भरत गोगावलेंचं वक्तव्य. झेंडावंदनाबाबत काल आदेश काढण्यात आला. पालकमंत्रीबाबत काही चर्चा झाली हे मला शिंदे साहेबांना काल विचारता आलं नाही. कालपासून मी इकडंच आहे. कार्यक्रम झाल्यानंतर मी विचारणार आहे नेमकी काय चर्चा झाली आणि कशामुळे निर्णय लांबला हे जाणून घेणार आहे. जे काय आमच्या दोघांमध्ये मला का तुला का हा विषय होता तो विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळात संपला. त्यामुळे आम्हाला पालकमंत्रीपद द्यायचंय, फायनल झालंय, ठरलंय. कुठं अडलंय, काय झालंय हे कार्यक्रम झाल्यानंतर मी विचारतो. तोडगा निघाले की नाही हे मला माहिती नाही. विचारल्याशिवाय कसं कळणार? 100% अडचणीचा भाग आहे असं मला काही वाटत नाही. ते मी आता कार्यक्रम झाल्यावर विचारतो नक्की काय अडथळा आहे, कुठल्या देवाची नड आहे, जरा आम्हाला बघू द्या. अजून 2 दिवस बाकी आहेत. मला वाटतं यामध्ये निर्णय होऊ शकतो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. यामध्ये दुसरे काही अडचण आहे असं मला वाटत नाही. ठरलंय. पालकमंत्री भरत शेठ आता गमजा नाही, हात रुमाल आहे, फक्त जॅकेट घालायचा. हा झेंडावंदनाचा काल आदेश काढलेला आहे. पालकमंत्र्यांचं काल रात्री काय चर्चा झाली मला पण शिंदे साहेबांना विचारायला नाही मिळालं, कारण कालपासून मी इकडेच आहे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही विचारणार आहोत नेमकी काय चर्चा झाली आणि कशामुळे थांबलंय. कारण जे काय आमचं दोघांमध्ये थोडंसं मला का तुला, तुला का मला असं होतं, तो विषय संपला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हालाच द्यायचं हे फायनल झालं, ठरलंय. कुठं अडलंय, काय झालंय हे आता मी कार्यक्रम झाले दोघांच्या बैठकीत तोडगाही निघू शकला नाही. यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणीच नाही ना महाराष्ट्रात ठरवणार. ते काय अजून माहिती नाही. तोडगा निघालाय का नाही निघालाय हे आता मला अजून विचारल्याशिवाय कसं काय कळणार. 2000 अधिकार तुम्हाला दिलाय तर त्यामुळे अपेक्षित आहे 100% त्यामध्ये काय दुसरं काही अडचणीचा काय भाग मला वाटत नाही. असं काय पण की तुम्हाला पालकमंत्री पद मिळतच नाहीये असं काय आहे की काय झालंय ते आता तुम्हाला सांगितलं ना, आता मला कार्यक्रम झाल्यानंतर विचारतो नक्की काय अडथळा आहे, कुठं काय आहे, ते कुठल्या देवाची नड आहे, काय ते जरा आम्हाला बघू द्या. काय आवश्यक सकाळी सेल्फी व्हिडिओ टाकला सगळ्या माध्यमांमध्ये काय आता काय उद्या ध्वजारोहण करता येणार आहे माझ्या हस्ते. हो. आता ते काय म्हणजे संकेत आहे का? हा अजून 2 दिवस बाकी आहेत, तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकेल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पण की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे. त्यामध्ये दुसरी काय अडचण मला तरी वाटत नाही. तरी पण शिंदे साहेबांना विचारून मी बाकीचं पालकमंत्री भरत शेठ. बरं ऐका ना, एक संजय राऊत होय. की तुम्ही गमजा कधी नाही गमजा नाही, हातरुंगाला आहे, फक्त जॅकेट घालायचं. बरं एक संजय राऊतांचा एक खळबळजनक दावा आहे. पक्ष बहुमत असताना निवडणूक आयोगाने अमित शहांच्या दबावाखाली शिवसेना फोडली आणि 5,000 कोटींना विकली असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत रात्रभर विचार करतात की मीडियाला सकाळी काय सांगायचं. त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलट सांगतात आणि आतापर्यंत जे बोलत आलेले ते नेमकं उलट घडत आलेलं आहे. हे आपण पाहिलंय. कारण त्यावेळेला आम्ही 2022 पासून जे काय त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आता पण जो काय निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार. आज त्यांनी असंही सांगितलं की अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी ते मोदीच्या मागे लागले आहेत. मात्र काही मोदी ऐकत नाहीये त्यांचं. ते एवढी मोठी बाब काय मला नाही सांगता येणार. ते संजय राऊतच सांगू शकतात. परंतु ठीक आहे. एक प्रश्न रोजगार